कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संसद परिसरामध्ये हाय अलर्ट। संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप, मुख्य प्रवेशद्वार बंद। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दिल्लीतील लोखंडी बॅरिकेड हटवण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न। तिरंगी झेंडे घेऊन संसदेवर विद्यार्थ्यांचं आंदोलन। आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ समोर। आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखताना पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट। निमलष्करी जवानांसह दिल्ली पोलिसांचे 50 जवान जखमी। 70 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची दिल्ली पोलिसांची माहिती। ताब्यात घेतण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याची माहिती। आता तिरंगा घेत आंदोलक संसदेच्या 150 मीटर परिसरात पोहोचले। संसदेचे 6ही गेट बंद। संसद परिसराला छावणीचं स्वरूप, बॅरिकेड्स लावून आंदोलकांना अडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। जंतर मंतर जवळील मेट्रो स्टेशन बंद। दिल्लीतील पटेल चौक मेट्रो स्टेशन पूर्णपणे बंद। सीजेपीच्या मोर्चामुळे मेट्रो स्टेशन बंद करण्यात आल्याची माहिती। जंतर मंतरवर मैदानाजवळ अज्ञाताने दगड विटांनी भरलेले 2 ट्रक लावले। हे ट्रक कुणी लावले? अभिजित दीपकेंचा पोलिसांना सवाल। या दोन्ही ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सीजेपीच्या आंदोलनावेळी पोलिसांच्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या। दगडफेकीमुळे गाड्यांच्या काचा फुटल्याची माहिती। अभिनेते प्रकाश राज यांचा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा। रात्रीपासून प्रकाश राज जंतर मंतरवर ट्रकच्या छतावर चढून आंदोलन। दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले। मुंबईनंतर आता ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापुरात तरुणाईचा एल्गार। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। मुंबईत पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू। 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश। दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवरती शासनाची सावधगिरी। दादरच्या चैत्यभूमी परिसरात सीजेपीनं आंदोलन केलंय। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। आंदोलनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात। माहीम पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये सीजेपीचे आंदोलक जमले। आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या समर्थनार्थ सीजेपी कार्यकर्ते जमले। पुणे स्टेशन परिसरामध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ तरुणांचं आंदोलन। पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन। आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपुरात शांतता मोर्चा। परवानगी नाकारल्यानंतरही संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन। विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवलं। आंदोलक विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये शाब्दिक वाद। बीजेपीच्या आंदोलनाला नाशिकमध्ये देखील पाठिंबा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन। सामाजिक संघटना देखील आंदोलनात सहभागी। दिल्लीत जंतर मंतर आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला जळगावातून पाठिंबा। धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नव्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। केंद्रीय आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी।